एकीकडे शिवसेनेचा वर्धापन दिन 2च दिवसांवर आलाय, त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा समोर आली आहे. या 6 खासदारांपैकी 3 खासदार आधी दिल्लीमध्ये दाखल झालेत, त्यानंतर एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. या 6 खासदारांमधील 5 खासदार हे उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मागच्या वेळी गैरहजर होते. मात्र 6वा खासदार नेमका कोण याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. या 6व्या खासदाराचे नाव हे लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रात उघड होण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे 3 खासदार दिल्लीत पोहोचल्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा बळ मिळाले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीकडे रवाना झालेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि परभणीचे खासदार संजय जाधव हे तिघे चार्टर्ड विमानानं दिल्लीत दाखल झालेत. एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात आले असून दिल्लीत सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. हे सर्व खासदार दिल्लीत दाखल झाले असून बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून ते शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे पत्र सादर करणार असल्याची शक्यता आहे. मात्र या 6 खासदारांचा पक्षप्रवेश आज नाही तर 19 जून रोजी मुंबईतील शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात पार पडेल अशी माहिती समोर येते. शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जून रोजी गोरेगावच्या नेक्सो मैदानावर पार पडतोय. हा मेळावा भव्य दिव्य करण्यासाठी सध्या शिंदेंच्या गटात जोरदार तयारी सुरू आहे. याच वर्धापन दिन मेळाव्यात ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करतील असं सांगितलं जाते. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच C-MED मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा C-MED सोबत. राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग अचानक ऍक्शन मोडवर आला असून गेल्या महिनाभरात कारवाईचा धडाकाच लावलाय. त्यातच आता बुलढाण्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून वेगळीच मागणी केली आहे. महाराष्ट्रात कायदेशीर आदेशाची अंमलबजावणी तुकाराम मुंढे करत आहेत आणि यांच्या कारवाईमुळेच भ्रष्टाचार व भेसळखोरांचे धाबे दणाणलेत. राज्यात सध्या भेसळखोर आणि भ्रष्टाचाराला आळा बसतोय. तुकाराम मुंढे ज्याप्रमाणे काम करत आहेत तसंच काम आपणासह सर्व खाते प्रमुखांनी करावं अशी जनतेची भावना आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. त्यामुळे तुकाराम मुंढे यांचं एक बाटली रक्त काढून ते थोडं थोडं आपल्यासह राज्यातील सर्व खाते प्रमुखांना द्यावं अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष सध्या मान्सूनच्या आगमनाकडे लागलं असून पावसाअभावी अनेक भागांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले. जून महिन्याचा 3रा आठवडा संपायला आला तरी महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सूनची प्रगती ठप्प झाली आहे. IMDच्या ताज्या अंदाजानुसार मान्सून येण्यासाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता वर्तवली जाते. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक उष्णता व दमट हवामानाचा सामना करत आहेत. हवामान विभागानं आज राज्यात उष्ण व दमट वातावरण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवली जाते. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच C-MED मध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा C-MED सोबत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक दावा केलाय. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी रात्री तब्बल 15 कोटी रुपयांचा ॲडव्हान्स देण्यात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधलाय. त्यांच्या या पोस्टमुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पैशांचा मोठा गैरव्यवहार आणि घोडेबाजार सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं पाकिस्तान प्रणीत दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड करत 7 जणांना ताब्यात घेतले. पाकिस्तानी शहाजादा भट्टी आणि त्याचा सहकारी अजमल गुज्जर हे दोघे भारतात नेटवर्क चालवत होते. पंजाब मार्गे पाकिस्तानहून बेकायदेशीर शस्त्रे, जिवंत काडतुसे, अंमली पदार्थ हे दिल्लीत पुरवली जात होती. पोलिसांनी कारवाई दरम्यान आरोपींकडून 5 पिस्तूल, 41 जिवंत काडतुसे, 7 मोबाईल तसंच
तसंच कार जप्त केली आहे. विशेष पथकाच्या माहितीनुसार पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून भारतीय तरुणांना जाळ्यात अडकवत होते. भरपूर पैसे कमवण्याचा आमिष देऊन नेटवर्कचा भाग बनवत होते. त्यानंतर भारतीय तरुणांचा शस्त्रे आणि अंमली पदार्थ पुरवण्याच्या कामात वापर केला जायचा. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच सी मेडीमध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा सी मेडी सोबत. मध्य पूर्वेतील निर्माण झालेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. या मुद्द्यावरून भारताने तीव्र संताप व्यक्त केलाय. हाच मुद्दा आता ग्रुप ऑफ 7 म्हणजे G7 शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर उपस्थित केला. यावेळी पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील शांतता प्रयत्नांमधील प्रगतीचे आम्ही स्वागत करतो. या संघर्षामुळे या प्रदेशातील आमच्या मित्र देशांमध्ये जीवित आणि वित्त हानी झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या सागरी व्यापारातील व्यत्ययामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झालाय. अनेक भारतीय नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागलेत. ओमानच्या आखातात अमेरिकन सैन्यानं पलाऊचा ध्वज असलेला सेतेबेलो या तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. अमेरिका इराण युद्ध समाप्तीसाठी झालेल्या प्राथमिक करारामुळे जागतिक बाजारपेठेला काहीसा दिलासा मिळालाय. तरीही इंधन, विमान प्रवास, किराणा माल, खते आणि माल वाहतुकीचे दर तातडीने कमी होण्याची शक्यता नसल्याचं अर्थतज्ञ आणि उद्योग विश्लेषकांचं मत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील कोंडीमुळे तेल, खते, अन्नधान्य आणि विविध वस्तूंच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला असून त्याचे परिणाम पुढील काही महिने जाणवत राहतील असं तज्ज्ञांचं मत आहे. अर्थतज्ञ, उद्योग विश्वातील विश्लेषकांच्या मते पश्चिम आशियातून तेल पुरवठा पुन्हा सुरळीत झाला तरी स्थानिक पेट्रोल पंप, सुपरमार्केट आणि अन्य किरकोळ बाजारपेठात ग्राहकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी काही काळ जावा लागेल. त्यामुळे युद्ध थांबलं असलं तरी युद्धाचे परिणाम कायम राहणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. पॅशनला प्रोफेशन बनवायचं आहे, मग वाट कसली बघताय? आजच सी मेडीमध्ये ऍडमिशन घ्या आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी. फक्त डिग्री नाही, सक्सेसफुल करिअर घडवा सी मेडी सोबत. 20 वर्षांचा अनुभव घेऊन मैदानावर उतरलेल्या लिओनेल मेस्सीनं त्याचा करिश्मा दाखवून दिलाय. 38 वर्षीय मेस्सीचा हा कदाचित शेवटचा वर्ल्ड कप असल्यानं तो मैदानावर येताच वातावरण एकदम भावनिक झालेलं दिसलं. अर्जेंटिनाचे चाहते आपल्या भावनांना अश्रूंद्वारे वाट मोकळी करून देताना दिसले. मेस्सीनेही चाहत्यांचा विश्वास कायम राखताना 3 भन्नाट गोल करून फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील अनेक विक्रम आपल्या नावावर केले. अर्जेंटिनासाठी गोल करणारा युवा व वयस्कर खेळाडूचा मान त्याने पटकावला आणि महान फुटबॉलपटू पेले यांचाही विक्रम त्याने मोडला. मेस्सीच्या या करिश्माई हॅट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाने 3-0 अशा फरकाने अल्जेरियाला नमवलं. यावेळी मेस्सीला मैदानात अश्रू अनावर झाल्याचेही पाहायला मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यातच आता प्रेक्षकांना खेळवून ठेवणारा एक उत्कंठावर्धक थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे या दमदार कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला बोल बोल राणी हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालाय. नुकतीच टीझरच्या माध्यमातून या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून 15 वर्षांनंतर सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर हे 3 दमदार कलाकार एकत्र झळकणार असल्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीन वाढली आहे. हा चित्रपट केवळ एक साधी गोष्ट नसून एका महिलेच्या अवतीभोवती घडणाऱ्या गुंतागुंतीच्या रहस्याचा थरारक प्रवास आहे. रहस्य, थ्रिल या सगळ्याचा अनुभव हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना येईल. टीझरमध्ये सई ताम्हणकरचे वेगवेगळे लुक लक्ष वेधून घेत आहेत.